नमस्कार. तर आज आपण बघूया हॉटेल स्टाईल व्हेज कुर्मा. त्यासाठी इथे मी पाव वाटी ओले खोबरे, एक मोठा चिरलेला कच्चा कांदा, मुठभर कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, आले आणि लसूण आणि 1 टीस्पून भाजलेले पांढरे तीळ आणि 2 चमचे दही घालून मिक्सरला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. रेसिपीमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कुर्मा करण्यासाठी इथे ओले मटार, बटाटा, गाजर, टोमॅटो आणि भोपळी मिरचीसुद्धा घेतली आहे. तुम्ही इथे फ्लावरसुद्धा घेऊ शकता. आता इथे भांड्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातले आहे. तेल तापल्यानंतर जिरे मोहरी घातली आहे आणि थोडासा हिंगसुद्धा घातला आहे. आता त्यामध्ये दालचीन, लवंग, काळी मिरी, बडी वेलची आणि तमालपत्र हे फोडणीमध्ये घालायचे आहे. कुर्मा अगदी हॉटेल स्टाईल असल्यामुळे हे खडे मसाले तुम्ही नक्की घाला. आता त्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पाने सुद्धा घालायची आहेत. रेसिपीमध्ये खूप टिप आणि ट्रिक सांगितल्या आहेत, त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा. यानंतर मिक्सरला केलेली पेस्ट घालायची आहे. आता ही पेस्ट छान तेल सुटेपर्यंत 5 मिनिटं बारीक गॅसवर छान अशी परतून घ्यायची आहे. आता त्यामध्ये पाव चमचा हळद, आणखीन त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातले आहे. यातील कांदा हा कच्चा असल्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये 2 चमचे फ्रेश क्रीम घालायचे आहे किंवा तुमच्याकडे दुधावरची साई असेल तरीसुद्धा चालेल. फ्रेश क्रीम घातल्यानंतर अर्धा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे. आणखीन अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. आता हे सर्व मसाले अगदी तेल सुटेपर्यंत 5 ते 7 मिनिटं बारीक गॅसवर छान असं परतून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये मिक्सरचे जे भांडे होते ते विसळून घालायचे आहे. नंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे कांदा खोबऱ्याचे वाटण घालून छान असं एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपण जो टोमॅटो घेतला होता तो सुद्धा घालायचा आहे. टोमॅटो छान मऊ होण्यासाठी त्यावर मिनिटभर झाकण ठेवले आहे. हे पहा, टोमॅटो छान आता विरघळला आहे. आता त्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचे कूट टाकायचे आहे. भोपळी मिरची, गाजर यासुद्धा भाज्या घालायच्या आहेत. मटार, बटाटा सर्व घालून एकजीव होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. हे पहा, भाज्या आता छान परतल्या गेल्या आहेत. आता त्यामध्ये गरम पाणी घालायचे आहे. पाणी हे गरमच घालायचे आहे, त्यामुळे कुर्म्याची चव तर वाढेलच आणि तर्रीसुद्धा छान येईल. ही पहा, अशी मस्त तर्री आली आहे. आता झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटं छान भाजी शिजवून घ्यायची आहे. म्हणजे रेसिपी जर का आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. हे पहा, कुर्मा इथे मस्त तयार झाला आहे. आणखी याला तर्रीसुद्धा पाहू शकता किती मस्त आली आहे. आता आपण भाजी सर्व करूया. असा हा माझ्या पद्धतीने हॉटेल स्टाईल कुर्मा तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.